बोगस पदवी प्रकरणी दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर गजाआड। बोगस पदवी प्रकरणावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी वादाच्या भोवऱ्यात। राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर यांच्या भोवतीही संशयाचं वादळ। लोकशाही प्रधान भारत देशात शिपायाच्या नोकरीपासून ते IPS IAS अधिकाऱ्यापर्यंत आवश्यक ती शैक्षणिक पात्रता लागतेच, पण लोकप्रतिनिधींना मात्र ही अट नाही। अगदी अंगठे बहादरांनी देखील खुर्चीत बसून देशाचा कारभार हाकल्याची उदाहरणं आहेत। बदलत्या काळानुसार काही विद्वान सुशिक्षित मंडळी राजकारणात आली। त्यांच्यातले अंगीभूत गुण आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपला ठसाही उमटवला। पण त्यामुळे राजकारण्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा संपला का? तर नक्कीच नाही। अलीकडची काही उदाहरणं पाहिल्यानंतर याची खात्री पटते। सगळ्यात आधी मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर शैक्षणिक अर्हतेच्या मुद्द्यावरून मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी गोत्यात आल्या। लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता चुकीची दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। हे प्रकरण ताजं असतानाच 4 दिवसांपूर्वीच दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना बनावट डिग्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या प्रकरणानं तोमर यांचं मंत्रिपद तर गेलंच, शिवाय पारदर्शक कारभाराचा डंका पिटणाऱ्या आपची नाचक्की देखील झाली है। इस केस का सबसे महत्वपूर्ण पहलू ही जो है यही है, क्योंकि ये डॉक्यूमेंट जो है फॉल्स है। नंबर 1, अगर ये डॉक्यूमेंट फॉल्स हैं तो ये किसने बनाए? क्या ये खुद बनाए गए या किसी से प्रोक्योर किए गए? और खुद बनाए गए, क्या ये सिर्फ अपने लिए बनाए गए? तो ये जानकारी लेना बड़ा आवश्यक होगा। इसी प्रकार से अगर किसी से प्रोक्योर किए गए हैं तो ये पता करना आवश्यक होगा कि क्या उस व्यक्ति, पहले तो उस व्यक्ति को हमें आइडेंटिफाई करना होगा जिससे ये डॉक्यूमेंट्स प्रोक्योर किए गए। स्मृति ईरानी के बारे में सब जानते हैं कि उनकी डिग्रियां फर्जी हैं। खूब इसके बारे में चर्चा हो रही है सोशल मीडिया में। What is happening? There is an FIR against Smriti Irani. Why she is not arrested? यही केस मोदी जी के यशस्वी मंत्री श्री कठेरिया जी के खिलाफ है। यही केस मोदी जी की परम विदुषी मंत्री श्रीमती स्मृति ईरानी के खिलाफ है। बनावट डिग्रीचा मुद्दा केवळ दिल्ली पुरताच मर्यादित राहिलेला नाही। यात आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचंही नाव जोडलं जात आहे। लोणीकरांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात कधी इयत्ता 5वी उत्तीर्ण असल्याचं तर कधी BA प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतल्याचं नमूद केलंय। यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। त्यामुळेच लोणीकरांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आपल्या मंत्र्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। देखिए, उसका उन्होंने सीधा जवाब दिया हुआ है और उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि जो दोनों बातें हैं वो किस प्रकार से सत्य है, ये उन्होंने उस कागजी सारी चीज़ें उन्होंने दी हुई है। और मुझे लगता है कि इसमें कोई मतलब गलत तरीके का अर्थ निकालने का कारण नहीं है। एकीकडे ज्या लोकप्रतिनिधींना जनतेनं विश्वासानं निवडून दिलं, त्याच लोकप्रतिनिधींकडून जनतेचा विश्वासघात सुरू आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या शिपायानं मात्र या सर्वांसमोर आदर्श घालून दिलाय। अविनाश चौगुले 1987 साली मंत्रालयात शिपाई पदावर रुजू झाले। लिपिक होता यावं यासाठी गेल्या 28 वर्षांपासून ते 10वीची परीक्षा देत आहेत। अखेर यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। आज त्यांचं वय 50 वर्ष आहे, पण कष्टाला प्रामाणिकपणाची जोड असेल तर अशक्य काहीही नाही हे त्यांनी दाखवून दिलंय। बोगस पदवीवरून गोत्यात आलेले मंत्री आणि अविनाश चौगुले यांना एकाच रांगेत उभं केलं तर त्यात चौगुले नक्कीच उजवे ठरतील। भलेही ते मंत्रालयात शिपाई पदावर असतील, त्यांच्याजवळ लाल दिव्याचं वैभव नसेल, पण त्यांचं यश निर्भेळ आहे। त्यावर खोट्या यशाची झालर नाही एवढं नक्की। निदान ही गोष्ट तरी आपल्या लोकप्रतिनिधींना कळली आणि त्यांनी वस्तुस्थिती लपवणं जरी टाळलं तर तेही आजच्या घडीला पुरेसं होईल। दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।